नमस्कार मित्रांनो, हे काही आता आज याला कुरट लावला आहे तर नांगरानं पावसामुळं वलं झालेलं आहे. ते अजून बी बघा, ही वरच्या वर कुरट गेला आहे. आता हे अजून थांबून 2-4 रोजानं नांगरायचं आहे आणि मग पेरायचं आहे. असं आहे बघा. आता असं शेतकऱ्याचं काम आहे. ही नांगरायचं आणि मग पेरायचं. तोपर्यंत ही कठीण झालं आहे, पाणी साठून ती काय रान हे येत नाही. आणि नुसतं टिप्पण लावून पिरून वरच्यावर काय हे जाय पीक. असंही शेतकऱ्याचं काम आहे. शेतकऱ्यालाही अजून ह्यात धनुर आहे, गावात आहे, असलं काढून परत ना रोटर लांगूर ही लांगरून घेऊन रोटर लावून मग पेरायला जायचं. ही शेतकऱ्याला वल ही राहत नाही. परत पिरून भिजवायला लागणार आहे, मग पीक उगवणार आहे. असं शेतकऱ्याचं काम आहे. असं शेतकऱ्याला हे आहे. तसं ही आम्हाला पेरून घेऊन काय तर काय बी करून पेरून घ्यायला लागतं. पण तरी पण काय हे असं आहे, त्याच्यामुळं काय करता येईना. तरी आता आम्ही गप बसायचं. आता 10-15 दिवसांनी मग ते चालू करायचं.